अहो जरा उठता का तुम्ही? उठा 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 जरा. काय तुझं चाललंय? हे आहे का? हे पण नाहीये हो. मगाचपासून मी शोधतेय, मला सापडतच नाहीये. पंचांग कुठे गेलंय कोण जाणे. अगं बाई ह्याच्यातही नाहीये. असं काय ते कुठली पिशवी म्हणाले बाबा? इथे का बघूया. हा इथे 2 पिशव्या दिसत आहेत मला. ह्यात एका नक्की कुठे अहो उठता का जरा? अरे अहो मी ना पंचांग शोधतेय, मला सापडतच नाहीये ते ह्याच्यात. सापडेल. बरं मी काय म्हणतो, हे मोबाईलवर पण पंचांग असतं ना? 1 मिनिट थांब, मी तुला देतो. हे बघ. अहो पण हे बरोबर आहे की नाही कसं कळेल? मला ना आपलं नेहमीचं पंचांग बघायची सवय आहे. बाबा म्हणाले होते इथे कुठेतरी ठेवलंय. अचानक पंचांग का हवंय तुला? हो आज बबड्याला इंटरव्ह्यूला जायचंय ना, तर इंटरव्ह्यूला नक्की किती वाजता बाहेर पडावं ते. तुम्ही हसताय ना, मला वाटलंच होतं तुम्ही हसाल म्हणून मला तुम्हाला काही सांगायचं नव्हतं. नाही तुला नाही हसलो मी, पण इंटरव्ह्यूला जायचंय, मुहूर्त असतो ऐकून. बघा हसताना दाढी कशी अशी फिसकारल्यासारखी वाटते तुमची. तरी मी सांगत होते दाढी काढा म्हणून, अजिबात ऐकायला तयार नाही तुम्ही. एक तर स्वतः दाढी काढत नाही, बायकोला बरं हसता येतं तुम्हाला. आता या 2 गोष्टींचा काय संबंध आहे? हॅलो वाचलो. काय झालं? कोण आहे? कुणीतरी परग्रहावरून भेटायला आला आपल्याला. मॅडी तू आहेस होय? केवढा घाबरलो मी. सर मी पण किती घाबरले तुमची दाढी बघून. घाबरलात की नाही तुम्ही? घाबरलात ना? मी सांगत होते यांना दाढी काढा म्हणून, ऐकत नाहीत अजिबात. सर दाढी काढा. तू काय हिची तक्रार ऐकून मला काठीने मारणारस का आता? नो सर, सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी मी स्टिकचा वापर करते. कुणी माझ्या जवळ आलं ना की या स्टिकने मी त्याला पॉक करते. या गाडीत बसा, मी पाणी आणते तुमच्यासाठी. हळू. काय रे बाबा, बरं झालं तू आलीस. पण अगो बाई अहो हे मी इथे ठेवते. हा तुम्ही घ्या. तर मॅडी हे सगळ्यांचे चेक्स आहेत ह्याच्यावर. आणि विश्वासाने सगळ्यांना सांग, आपण लवकरच रेस्टॉरंट सुरू करणार. सर आम्ही सगळेजण त्याचीच वाट बघतोय. 3 महिने झाले आपलं रेस्टॉरंट बंद आहे, पण तुम्ही सगळ्यांचं पेमेंट पूर्ण केलं सर. सगळे ग्रेटफुल आहेत सर. सर यू आर जीनियस. आय नो मॅडी. अगं इतकी वर्ष माझ्याबरोबर सगळे प्रामाणिकपणे काम करतायत, त्यामुळे मी काहीच नाही करताय. सो स्वीट ऑफ यू सर. सापडलं. हे बघा सापडलं पंचांग. हे बघा इथे लिहिलंय त्यांनी, आजची सर्वात शुभ वेळ आहे 9:32 म्हणजे बरोबर 9:32 बबड्याने इंटरव्ह्यू साठी घराबाहेर पाऊल टाकलं पाहिजे. पुढच्या 5 वर्षात तुम्ही स्वतःला कुठे बघता? कुठे काय, पुढच्या 5 वर्षात मी स्वतःला तुमच्या खुर्चीत बघतो. सोहम, तू इतकी उद्धट उत्तर देऊ नकोस का इंटरव्ह्यू मध्ये. आगाऊपणा करू नकोस. याला आगाऊपणा नाही, याला कॉन्फिडन्स म्हणतात. आणि बाय द वे, तू कसला टेन्शन घेतेस एवढं इंटरव्ह्यूचं? फोन समोरून आलाय, गरज त्यांना आहे. अरे हो, पण सोहम गरज तुला सुद्धा आहेस ना. मला फक्त एका चांगल्या पॅकेजची गरज आहे, आणि आज तेवढंच डिस्कस करायला चाललोय तिकडे. ते ना असले फालतू प्रश्न नाही विचारणार आहेत. हो पण ऐक सोहम, तू पॅकेज बद्दल पण बोलताना थोडं सांभाळून बोला. जे मागीन ते देतील ते, तेवढी कन्व्हिन्सिंग पॉवर आहे माझ्यात. आणि बाय द वे, तुला नाही का लग्नासाठी कन्व्हिन्स केलेलं? ओ अच्छा, तू केलं होतंस का मला कन्व्हिन्स? ऍक्च्युली नाही, तूच इम्प्रेस झाली होतीस. चला घ्या आता पटापट आवरून, नाश्ता कर आणि आज वेळेत निघ बरं का, उशीर नको व्हायला. हे माझं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट होतं यात, कुठे ठेवलंय? अरे असं काय करतोयस, पॅनिक होतोयस? मिळेल त्यात असेल. नाही याच्यात नाहीये, कपाटात ठेवलं असेल आईने. सोहम या गोष्टी आदल्या दिवशी बघायला नको का तुला? अरे यार नाहीये. आई, बबड्या तुझी बॅग, रुमाल, सॉक्स सगळं ठेवलंय रे बाळा. आई आई अगं माझं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट नाही मिळत आहे. अरे थांब मी ठेवलंय, जपून देते ना, थांब जरा. हाय सोहम. हाय शिवरा. हाय सोहम, स्टिक होल्ड कर ना, धर ना. हे काय?
बोल, धर नसतिक. आज तुझा इंटरव्ह्यू ना, त्याच्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्स. ओके, मी निघते. बाय. ओके. हे घे सर्टिफिकेट तुझं. आई सिरियसली तुम्ही सोहमचं सर्टिफिकेट फ्रेम करून ठेवलंय? आई काहीही काय करत असतेस ग तू? आता हे फ्रेम केलेलं सर्टिफिकेट घेऊन जाऊ का इंटरव्ह्यूला? कूल डाऊन सोहम, दे माझ्याकडे दे, मी बघतो. तू आवर दे. सर राहू द्या, द्या इथे. असंच घेऊन जाऊ दे त्याला. आईने इतक्या प्रेमाने केलंय ना, मग असंच घेऊन जा. कळलं ना, कुणी काही म्हणणार नाही. बरं वेडी आहेस का तू? हसतील तिकडे मला सगळे. अरे का हसतील? तुला समोरून फोन आला होता ना. आणि मुळात 87% फ्रेम घेऊन चाललायस तू. तुला 70% मिळाले होते ना ग? बाय द वे तुला माहिती आहे का, आईला मी प्रॉमिस केलं होतं 85% वर घेणार, आणि मी तेवढे मिळवून दाखवले. स्वतः माझ्याहून कमी मार्क घेतेस आणि लेक्चर मलाच देत असतेस. हे असं नको बोलूस रे बबड्या तिला. ती पण कौतुकानेच बोलतेय. शुभ्रा, मला खरंच वाटलं नव्हतं माझं बबड्या एवढे मार्क मिळवेल म्हणून. मलाही नाही. त्यांनी खरंच आम्हाला आनंदाचा मोठा धक्काच दिला. मला अजूनही तो दिवस आठवतोय. माझा बबड्या माझ्याकडे हट्ट करून बसला होता पास झाल्यावरती त्याला बाईक हवी म्हणून. आता तुम्हाला तर माझी परिस्थिती माहितीये, मी कुठून आणणार बाईक? तुझ्या बरोबरचे सगळे पास झाले नाही मित्र, आणि काय छान मार्क मिळवलेस रे तू बबड्या. खरंच बाबांना किती अभिमान वाटेल माहितीये तुझा. कुलकर्ण्यांचं नाव राखलंच बघ. नाव राखून काय फायदा आई? मी हवे तसे मार्क्स आणून दाखवलेत ना, तू नुसती बडबडच केलीस. असं काय बोलतोयस रे राजा? तुझ्या बाईक विषयी म्हणतोयस ना? मग काय आई, गेले 3 वर्ष बाईक मागतोय तुझ्याकडे. आता देत्या बबड्या, नंतर देत्या, थोड्या दिवसात देत्या, एवढंच चाललंय तुझं. बबड्या, अरे असं नको बोलूस रे. ऐकून तर घे. काय? तिथे बघ तुझं बक्षीस. तू बाईक आणलीस? खरंच? बघ. कशी आहे? छान आहे ना? आई ही स्कूटर आहे, बाईक नाहीये. अरे हो, पण माझ्याकडे जेवढे पैसे होते ना तेवढ्यात मला हीच परवडली रे घ्यायला. अरे पण ती छान आहे, तू चालवून तर बघ. आई असं अडाण्यासारखं काय वागतेस तू? तुला बाईक आणि स्कूटर मधला फरक नाही कळत का? माझ्याकडे पुन्हा पैसे जमले ना की मी घेईन तुझ्यासाठी बाईक. तू आताही चालव बघ तर खरं. दे, मी मित्रांना भेटून येतो. अरे अरे पण तुझा बाबांना रिझल्ट दाखव ना. नाही नको, तू दाखव, माझा मूड गेलाय. सांभाळून जा बाळा. हो. बाईक ऐवजी स्कूटर दिली ना तरी सुद्धा किती खुश झाला होता माझा बबड्या. आई तुम्हाला जे काही जमलं ते सगळं केलं तुम्ही त्याच्यासाठी. काय बाईक आणि स्कूटर घेऊन बसलाय? अहो शिक्षण दिलं तुम्ही त्याला, एक चांगला माणूस म्हणून घडवलं, आणि ते सुद्धा कुणाचाही सपोर्ट नसताना. खरं सांगू का, आम्हाला ह्याचंच कौतुक आहे. शुभ्रा, फी तिने भरली असली ना तरी अभ्यास मीच केलाय, कष्ट मीच घेतले पास होण्यासाठी, कळलं? अरे हो रे राजा, तूच केलास अभ्यास. अगं रात्र रात्र अभ्यास करायचा तू. घे. काही नाही, बस झालं आता. अरे नको. एक घास घे ना. नाही काही, बस झालं. बेस्ट ऑफ लक सोहम. थँक्स. तुमच्या मित्राला सांगून ठेवा, आणखी कोणाचा इंटरव्ह्यू घ्यायची गरज नाहीये, मी येतोय. ए सोहम, अरे ए बबड्या, अरे थांब 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 बबड्या. काय आई? घे घे. एक मिनिट थांब जरा, थांब. बरोबर 9:32 वाजता तुला बाहेर पडायचंय. शी आई, आता हे काय नवीन? एक मिनिट थांब राजा, एक मिनिट, फक्त एक मिनिट. आता जा. छान उत्तर दे ना सगळी. हो. ऑल द बेस्ट बाळा तुला. थँक्यू. सोहम, ऑल द बेस्ट. थँक्यू. आपण एक विसरलो. ओ काय झालं? बोलवू का त्याला परत? नाही म्हणजे
पंचांगानुसार सोहमनी नेमका किती वाजता इंटरव्ह्यू द्यायचा आहे ते सांगायलाच विसरलो ना. सर काय मस्करी करताय आईंची? शुभ्रा यांना म्हणावं माझी मस्करी करू नका, आधी दाढी करा. सारखं सांगते दाढी करा ऐकत नाहीयेत. बबड्याचा इंटरव्ह्यू आहे आज. दाढीचा इंटरव्ह्यूशी काय संबंध आहे? आईने सांगितलं ना सोहमच्या इंटरव्ह्यूशी संबंध आहे. मग संबंध आहे हो ना आई? चला तुम्ही चल. सासूची चमची. थांब ना जरा. वाव, तू इतका हँडसम म्हणून कुठे चाललायस? मैत्रिणीला भेटायला? मैत्रीण वगैरे नाही ग, इंटरव्ह्यूला चाललोय. काय सोहम तू पण. अरे तुझ्या आईनी प्रसिद्ध शेफ अभिजित राजांशी लग्न केलंय ना. आता सावत्र असले तरी तुझे वडील आहेत ते. तुला नोकरी करायची काय गरज आहे? तू आता गल्ल्यावर बसून फक्त पैसे मोजायचे, सगळ्यांना ऑर्डरी सोडायच्या. हे बघ प्रज्ञा, ते जाऊ दे आता, मी निघतो, मला उशीर होतोय. ए सोहम 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 प्लीज मला नाक्यापर्यंत सोड ना, मला जरा काम आहे. तेवढीच तुझी कंपनी. काय शुभ्रा, आज काय मेनू काय? वरण भात तर नक्कीच मिळणार आहे. चाल. पण आई भाजी काय करायची? आपण भोपळ्याचे घारगे करूया का? येस. अच्छा, म्हणजे अभीस किचन मधले फेमस आसावरी घारगे का? शुभ्रा नाही तर राहू दे, तो शेपू निवडून ठेवलाय ना. आपण मुगाची डाळ घालून मस्त शेपूची भाजी करूया. शेपू? अरे म्हणजे स्वप्न घारग्यांची दाखवायची आणि ताटात शेपू? याला काय अर्थ आहे? शुभ्रा तिला सांग मला असली चिटिंग आवडत नाही. शुभ्रा तूही सांग या ना, माझ्यासोबत सुद्धा चिटिंगच झालंय. काय 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 शुभ्रा, विचार काय? शुभ्रा सांग त्यांना, लग्नानंतर असं उरसटल्या बुरसटल्यासारखं दाढी वाढवून फिरायचं होतं, तर लग्नाच्या आधी चांगली दाढी करून मला का फसवलं? काय 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 उरसटल्या बुरसटल्या? शुभ्रा तिला विचार. मी एक मिनिट सर. आई तुम्हाला जे काही सांगायचं ते एकमेकांना सांगा बरं. मला नाही विचारायचं. गेली फ्रीज मधनं भोपळा काढ. आई तुम्ही सुद्धा? अगं बाई, घाबरू नकोस, मीच आहे. शेवटी माझ्यासाठी घारगे बनवलेसच ना. हे बघ, मी पण तुझ्यासाठी दाढी केली. हे काय अर्धीच दाढी केली? जा ना, पूर्ण दाढी करून या ना. अर्ध्यावर डील फायनल कर ना. हो का? मग घारगा सुद्धा अर्धाच मिळत एवढा चालेल? अशी काय का तू? जा ना, पूर्ण दाढी करून या ना. जा ना. जातोय. अहो बबड्याला नोकरी लागणार, त्याच्यासाठी जॉब करेन असं म्हटलं होतं मी. जपाला बसते. देवा माझ्या बबड्याला ही नोकरी नक्की मिळू दे. त्याला असा रिकामा घरी बसवून नको ठेवस रे. त्याचा खूप मेहनती आहे माझा बबड्या. इतके कष्ट करून स्वतःच्या हिमतीवरती त्यांनी 87% मिळवलेत. तू फक्त त्याच्या पाठीशी राहा देवा. पकडलं. अहो जरा बोलू नका. बबड्याला नोकरी मिळवून जॉब करते ना. नको काळजी करूस, त्याला नक्की नोकरी मिळेल बघ.
खरंच सोहमच्या नोकरीचं काम झालं ना तर आमच्या दोघांमधलेही प्रॉब्लेम संपतील. अरे हा बघा आला. बबड्या, अरे काय झालं राजा? सोहम, नोकरी नाही मिळाली का तुला? तू तू काळजी करू नकोस. हे बघ मी आहे ना, हा दुसरी नोकरी मिळेल ना तुला. नाही मिळणार मला दुसरी नोकरी. कारण मला हीच नोकरी मिळाली आहे. सोहम, बबड्या, काय रे फसवतोस मला? मी आलेच. ए सोहम, हे बघ मी शिरा केलाय. आता नवऱ्याला नोकरी मिळाली म्हणून मस्का मारतेस? नाही, मी तुला युजलेस वाटायचो ना. मी काहीच काम करू शकत नाही, कुठेच नोकरी लागणार नाही मला, सतत मी फक्त व्हिडिओ गेम खेळत असतो असं वाटतं ना तुला? ए सोम सोम, अरे काय तिकडे काय काय झालं सांग ना जरा आम्हाला. काय होणार, त्याने माझी मार्कशीट बघितली आणि माझा वर्क एक्सपिरियन्स विचारला. ते सांगितल्यावरच इतके इम्प्रेस झाले ना, दुसऱ्या कोणाचा इंटरव्ह्यूज नाही घेतला. ग्रेट. आणि तुला ऐकून वाईट वाटेल पण तुझ्या दुप्पट सॅलरीचं पॅकेज मला ऑफर केलंय त्यांनी. आता कळली का तुला तुझ्या नवऱ्याची खरी किंमत? सोहम, मला आधीपासूनच तुझी किंमत आहे आणि मुळात मला का वाईट वाटेल? अरे माझ्यापेक्षा दुप्पट काय, माझ्यापेक्षा 4 पटीने पैसे जर तू घरी आणलेस ना तरी मला आनंदच होणार आहे. आणि मुळात स्पर्धा ही आपल्या दोघांमध्ये कधीच नाही होऊ शकत. हा म्हणजे लागली तरी पण मीच जिंकणार. हो हो हो, या तुम्ही. अहो काही सांगायची गरज नाहीये, मला माहितीये तुम्हाला काय लागतं. मी सगळी तयारी करून ठेवेन. नाही नाही, फोन करायची गरज नाहीये. ए बाबड्या, पाय खाली घे. माझ्या लेकाची अशीच प्रगती होऊ दे रे देवा. खूप खूप मोठा हो बाळा. मी बघते. हॅलो हॅलो, कोण हवंय आपल्याला? सोहम. अहो सर या ना, या बसा प्लीज या. आई अगं हे माझे सर, यांनीच माझा आज इंटरव्ह्यू घेतला आणि मला सिलेक्ट केलं. हो का? हो बसा बसा. मी चहाचं बघते. हो, आणि आपण शुभ्रात लाडू करून ठेवलेत ना, ते घेऊन या. लगेच घेऊन येते. आले, आले. अहो तुम्ही अगदी माझ्या मुलाला नोकरी दिलीत, खरंच खूप चांगलं केलं. अहो सर, अपॉइंटमेंट लेटर द्यायला घरी यायची काय गरज होती? मी तुम्हाला शब्द दिलेला ना मी येणार आहे म्हणून. पण सर मला लगेच नाही जमणार. मी 1 आठवड्याने तुमची कंपनी जॉईन करीन. नाही, त्याची गरज नाही आता. गरज नाहीये म्हणजे? सॉरी, सोहमला आम्ही ही नोकरी देऊ शकत नाही. आणि हेच सांगायला मी इथे आलोय. नाही नाही, नेमकं काय झालं ते कळेल का? मी हवं तर तुमच्या सरांशी बोलतो. नाही, इट्स ओके. इनफॅक्ट सर फोन करतीलच तुम्हाला. अहो पण झालंय काय नक्की? तुमच्या मुलाची, सोहमची डिग्री खोटी आहे.